फुलाची हार गळाचे पितांबर घाटी कौतुका म्हणे देव घाटी कौतुका म्हणे तुला म्हणे माझे हेती सर्व सुख तुला म्हणे माझे हेती सर्व सुख तुका 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 म्हणे माझे हेती सर्व सुख म्हणे माझे हेती सर्व सुख जय जय राम
कृष्ण हरी
महाराज कातकडे आणि हरिभक्तीपरायण किशोरजी महाराज शेळके ही पहिली चाल म्हणतील. मृदंग वाजवण्यासाठी मी आवर्जून परिचय करून देतो. आळंदी येथील चंद्रकांत महाराज पांचाळ हे आवर्जून आज आलेले आहेत आणि नवीन पिढीतील एक अत्यंत गुणी अत्यंत चांगले मृदंग वादक म्हणून त्यांचा महाराष्ट्रभर लौकिक आहे. आज आपल्या सर्वांच्याच भाग्यानं म्हणावं लागेल अमचे परमस्नेही परममित्र हरिभक्तीपरायण जगन्नाथ महाराज पाटील मुंबईकर हेही आपल्याला कीर्तनासाठी अत्यंत वेळेवर आपण प्रेमानं विनंती केली आणि ते लाभले, तेव्हा त्यांचंही स्वागत करतो आणि पहिली चाल या ठिकाणी सुरू करायची.
त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ नामासी विन्मुख तो नर पापिया हरिवेण धावया नपवे कोणी पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पांडुरंगा करो भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंदांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करतो. कीर्तन सेवेकरिता खर्चपटे पकडा. आपल्या पुढे सादर केलेला अभंग विठोबाचा प्राण सखा असलेल्या भगवान श्री ज्ञानराज माऊलींचा हरिपाठ या ग्रंथ प्रकरणातला किंवा प्रकरण ग्रंथातला ज्या नामसाधनेचा जगाला आग्रह केला जातो तिचं अबाधित असं श्रेष्ठत्व अभिव्यक्त करणारा गोड असा अभंग आहे. विठ्ठला
असं म्हणतात की जग भगवंत चालवतो, त्या जीवाला अजिबात स्वतंत्रता नसते. हे वाक्य काय असतं? सध्या आमचं ते चाललंय इथं. आपण सर्वजण एका उत्तम आदर्श आणि अशा पवित्रतम मार्गावरून चालणारे पायी पथिक पंथिक वाटस्वरूप पांथस्थ आहात. आणि या सुंदर अशा प्रवास करणाऱ्या जनप्रवाहाचं मार्गदर्शन करणारे आपल्या सर्वांचे हृदयस्थान, श्रद्धास्थान, प्रेममूर्ती उद्धवजी महाराज नेवासेकर यांच्या संकल्पनेतून साकार होणारं हे वरद विनायकाचं पवित्र असं सेवाधाम. जनरली नियम असा असतो की मंदिरं बांधण्यापासून उत्सव सुरू होतात, पण ही पद्धत अनाथांची असेल, ही पद्धत नाथांची आहे. मंदिर अजून होतंय, उत्सव आधीच सुरू झाला. मला योगभ्रष्टाचं वर्णन करणारी माऊली आठवते. माऊली म्हणते, पहा, सूर्य अधिक प्रकाश आधी, प्रकाश आधी आणि सूर्य नंतर. आता बघा काही जमलं तर विठ्ठल मोठकी देहाकृती उमटे, निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्यापुढे प्रगटे प्रकाश जैसा. सूर्य नंतर प्रकाश आधीच येऊन जातो. जसा सूर्योदयाच्या आधी अरुणोदय व्हावा, तशी वास्तू पूर्ण व्हायच्या आधीच उत्सव सुरू व्हावा, ही अद्भुतता आहे. मंदिर बांधून उभी आहेत, आज तिथे उत्सवांचा अभाव जाणवतो. आणि त्याचं कारण आहे, ज्यांचं जीवनच एक उत्सव आहे, तर ते जिथं राहतील आणि जिथं जातील तिथं उत्सवाशिवाय दुसरं काय होईल? उत्सव म्हणजे नुसता सप्ताह नाही, तो शब्द वेगळा वेगळा करा. शब्द वेगळा केला की अर्थ सगळा कळतो. मूळ पद आहे सव. इथली माणसं नाही, इथलं पाखरं सुद्धा भाग्यवान आहे. तर त्यांनाही या उत्सवाचा आनंद. आता तुम्हाला त्रास देतात त्यात नवल नाही, कवीनं सांगून ठेवलंय, अशी पाखरी येते आणि स्मृती ठेवून जाते, त्यामुळे होईल त्रास तो थोडा करा सण. उत्सव उत्सव म्हणजे काय, तो शब्द वेगळा करा. सव म्हणजे आनंद आणि उत म्हणजे वर येणारा, उफाळून येणारा, वाढणारा आनंद म्हणजे उत्सव. मग जीवनात आपण आनंदाचा अनुभव करतो आणि तोच आनंद सर्वांपर्यंत पोहोचविण्याची संतांची एक कार्यपद्धती, एक पद्धतशीर योजना म्हणजे उत्सव. आणि त्यात एक अद्भुत आणि उत्तम असा उपक्रम महाराजांनी आखलाय आणि त्या उपक्रमाला आपणही तितकी भरभरून दाद देत आहे. काही आहे, प्रतिसाद कसा असावा, हे साध कशी घातली जाते यावरही अवलंबून आहे. असं म्हणता येईल की साध योजनेचं निदर्शक आहे आणि प्रतिसाद संवेदनेचं. विठ्ठला साध घातल्यावर साध घालणं इतकं छान आहे की श्रद्धा आणि विश्वास आपोआप तयार होत आहे. इथं मी गेलं पाहिजे, निश्चित इथं माझं कल्याण होईल. किलोमीटरने लांब असलं तरी जाण्यानं कल्याण जवळ आहे आपल्याला. साध घालण्यामागे साध घालतानाची योजना आहे आणि तितकीच सुंदर संवेदना असल्यामुळे आपण तितका छान प्रतिसाद सुद्धा. अहो, महिन्याला एवढा वेळ नाही आहे कोणाला द्यायला. आपल्या ज्या श्रद्धा इथं आहेत, हे एक सुंदर मिलन आहे. भागवतामध्ये नारद आणि सनत कुमारांच्या संवादावर चिंतन करताना स्वामी श्री अखंडानंद म्हणतात, दोन बाबी दोन्हीकडे असल्या पाहिजेत. गुरुचं वचन विश्वास पूर्ण असलं पाहिजे आणि शिष्याचं श्रवण श्रद्धा पूर्ण असलं पाहिजे. इथं तुम्हाला जी वचनं दिली जातात ते विश्वास पूर्ण आहेत आणि आपण जे श्रवण करतात
ते श्रद्धापूर्ण आहे. कारण असं मानलं जातं की श्रद्धा आणि विश्वास यांचा विवाह झाल्याशिवाय प्रभू कृपा नावाचं अपत्य जन्माला येतच नाही. विठ्ठला त्या बोधाचा जन्म होण्याकरता श्रद्धा आणि विश्वास यांच्या शोधात आपल्याला राहावं लागेल. त्यात मासिक संकष्टी चतुर्थीचा हा आपला उपक्रम आहे आणि त्या उपक्रमात महाराजजी मार्गदर्शन करतायत. खरं तर आम्ही श्रोता म्हणून आज आलो होतो, पण आता इथे चालत नाही ना आमचं करता काय, कारण एकेकाचं बळ राहतं, एकेकाची जागा राहते. आता काय करता आणि इलाज नाही त्याला, तो रूल ऑफ लोकेशन त्याला म्हणतात. म्हणजे नवरा बायको जर फिरायला गेली ना बाहेर आणि तिचं जर काही चुकलं तर तो तिला धमकावतो, तुला बघ आता कुठून येतो का. ती गप्प नाही बसत, ती पण म्हणजे तुम्ही फक्त घरी चला. तुमच्या तावडीत सापडलोय त्याच्यामुळे इलाजच नाही, तुम्ही सांगाल तसंच चाललंय सध्या. अर्थात एक थोड्या कारणाने मलाही नमतं घ्यावं लागलं, नाहीतर नवी पिढी उर्मट राहते तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळं आनंद घ्यायला आलो होतो. आता तो आनंद घेण्याचा असा नवा प्रकल्प माझ्या हाती स्फूर्त केलाय. खरं तर आता आयत्या वेळी सगळी गडबड केली माझी म्हणून, नाहीतर महाराजजींना वरायला त्रास होतो, पण बसून का होईना त्यांनीच बोललं पाहिजे होतं आज. त्याचं कारण आहे, मोरारी बापूंना जे श्रोते ऐकतात ना ते फक्त मोरारी बापूंनाच ऐकतात. त्याचं कारण महाराजजींच्या मार्गदर्शनाखाली आपल्या जीवनाची एक व्यवस्थित घडी आता बसतीये आणि एकच वक्ता त्या सर्व श्रोत्यांना त्यांच्या समाज जीवनाला, त्यांच्या गरजांना, त्यांच्या अडचणींना समजून घेऊन मार्गदर्शन करतो. त्याच्यामुळं आता त्यांच्याद्वारा जी घडी बसवली जाते आजचा अपवाद समजा, फार ध्यानात पण नका ठेवू, पण बसलेल्या घडीला टिकवण्यासाठी वक्ता घडी घडी बदलू नका. ही घडी जीवनात अशीच राहू दे. आणि माझा तुम्हाला श्रोत्यांना, मी तुमच्याच बाजूने आज काळजीच करू नका. माझा आग्रह आहे की जर 7 दिवसाचा 4 दिवसाचा उत्सव असेल तर वेगवेगळे वक्ते बोलवण्यापेक्षा एक महाराजांनाच तुम्ही ऐका, एवढं फक्त माझं ऐका, बाकी सगळं त्यांचं ऐका. विठ्ठला मी बरोबर बोलतोय ना? मग टाळी काय मी एकटाच वाजवू का आता? असं टाळू नका ना मला. एक उत्तम मार्गदर्शन आहो, खरंच सांगतो ना. एक तर इथं सांगणारा भेटत नाही आणि हिताचं सांगणारा भेटत नाही, हित सांगताना परिस्थितीला सांभाळणारा भेटत नाही. हे इतके योग तुम्हाला चालून आले, भाग्यवान आहोत आपण सगळे. खरं तर वास्तू वरद विनायकाची उभी राहते, पण महाराजांच्या रूपाने विनायकाचा वरच आपल्याला प्राप्त आहे. विठ्ठला आणि आम्हाला माहितीये ह्या एका विना काही होणार नाही, म्हणून हे विनायक धाम आहे. हा अर्थ पण सेव्ह करून ठेवायला काहीच हरकत नाही. तेव्हा हा सुंदर योग, हे सुंदर रत्न, हे भाग्य आपल्याला लाभलंय. हा उपक्रम चालू आहे अत्यंत सुंदर. संकष्टी चतुर्थी, गणराया या सगळ्या गोष्टी एकत्र का आल्या असतील? संकष्टी हा शब्द क ने युक्त असला तरी त्याचा शब्द मांडताना ग चा थोडासा बाउन्स उच्चार होतो. संकष्टी क ला उच्चारताना थोडासा ग प्रोनाऊन्स होतो. याचा अर्थ काय? संसाराच्या संघानं कष्टी झालेले आपण ह्या दिवसाला तरी गणरायाच्या वास्तूच्या निमित्ताने, गणपतीच्या निमित्ताने गुणपतीच्या संघात आलं पाहिजे. म्हणजेच ज्या संघाने आपण कष्टी झालो त्यातून आपल्याला ते बरोबर बाहेर काढते. कारण चतुर्थ आहे ना, चतुर आहेत ते, त्यांना कळतं, त्यांना ध्यानात येतं की यांना ह्या सगळ्यातून बाहेर कसं काढायचं. हा संकष्ट चतुर्थीचा एक उत्तम विचार आहे. दुसरी बाब, या दिवसाला चंद्रदर्शन करायचं असतं. मला वाटतं हा चंद्रदर्शन आम्हाला गणपतीच्या प्रसादाला पात्रत बनवेल, पण विचार चंद्राचा उदय होईल आणि चंद्र शीतलता देतो, शांतीचा अनुभव आम्हाला विचार चंद्राच्या उदयाने लाभणार आहे. त्यामुळे कीर्तन हा विचार चंद्राचा उदय आहे आणि शांतीच्या अनुभूतीने आजच्या उपवासाचं पारणं सोडणं हे आपल्या व्रताचा हा आध्यात्मिक भाव.
आम्ही पुजतो गणरायाला. त्याला गजानन असं म्हटलं जातं, त्याला गणपती असं म्हटलं जातं. हा गणपती आहे. गण माहिती आहेत आपल्याला, ते लग्न जमवतानाच माहिती होतात, तो भाग वेगळा. मनुष्य गण की देवगण की राक्षस गण, त्या गणांचा तो अधिपती आहे. आणि गणपती बाप्पा नुसता गणपती नाही, तो गुणपती पण आहे. या जगामध्ये गणपती खूप आहेत, पण ते जर गुणपती असतील तर समाजाचं नक्की कल्याण आहे. विठ्ठला. गणपती म्हणजे समाज ज्यांचा ऐकतो ते, आणि समाज ज्यांचा ऐकतो, ज्यांच्या शब्दाकरता समाज आपले प्राणही द्यायला तयार होतो, ती गणपती माणसं गुणपती असली पाहिजेत. ते गणपती बाप्पा आम्हाला शिकवतो. आम्ही सहज बसलो तर चर्चा चालली होती. एक महात्मा म्हणाले, महाराज आपल्यावर लोकांचा फार विश्वास. म्हटलं असं इतकं मग फारच विश्वास. आत्ता एखाद्याला मारायला जायचं असू द्या, 2 ट्रक माणसं निघतील. मी हैराण झालो. म्हटलं विधायकता कधी यायची आपल्यामध्ये? असं कोणी नाही म्हणालं की गाव स्वच्छ करायचंय लगेच 100 माणसं माझ्या मागे येतील. म्हणून गणपती हा गुणपती असला पाहिजे. तिन्ही गणांचा तो अधिनायक आहे. बर, त्याला गजानन असं म्हणतात कारण हत्तीचं शिर बसवलं गेलं. हत्तीच का? हत्तीमध्ये 2 बाबी आहेत. एक, मानवानंतर सगळ्यात जास्त IQ, ज्याला बुद्ध्यांक म्हणतो, तो हत्तीचा आहे. आणि त्याही पलीकडं इतका शक्तिवान असून, बुद्धिवान असून, तो स्वभावाने तसा शांत आहे. आता ते मालवणातच का पिसळतात मला माहित नाही. हत्ती तसा शांत आहे. बघा तुम्ही, इतका अवाढव्य प्राणी, पण लोकांमध्ये सहज वावरतो. आपण जर शेगाव संस्थानला गेला तर गजानन महाराजांच्या दरबारात रोज त्यांचं सुंदर दर्शन राहतं. याचा अर्थ बुद्धिवान आहे, शक्तिवान आहेत, पण शांत आहे. कुठंतरी आक्रस्ताळेपणा नाही, एक शांतता आहे, स्थिरता आहे, सहजता आहे. त्या गणरायाच्या स्वरूप दर्शनाकडे पाहिलं तर त्याचे नेत्र बारीक आहे. याचा अर्थ प्रत्येकामध्ये काहीतरी चांगलं आहे. तुम्ही थोडी बारीक नजर करा, तुम्हाला सापडेल. गणपती बाप्पा आम्हाला हे शिकवतात. एखाद्या माणसाला सारखं स्टॅम्पिंग करू नका. हा, तो ना तो असा, तो ना तो कसा. अरे तू नजर थोडी बारीक कर ना. लोक दत्त जयंती साजरी करतात, पण आपल्या आज दत्त कधी जन्माला येतील आय डोंट नो. कारण दत्त कशा करता पूजले गेले. प्रत्येकात जे काही चांगलं आहे ते मला रिसीव्ह करता आलं पाहिजे. मला एकाने विचारलं, अध्यात्माची तुम्ही काय व्याख्या कराल? म्हटलं मला असं वाटतं आपल्या जीवनाशी चांगल्या गोष्टी जोडत राहणं हे आध्यात्मिक जीवन. विठ्ठला. नाथ महाराज म्हणतात, जो जो जयाचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाण. गुरुशी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे. नजर बारीक झाली की प्रत्येकातलं काही ना काही चांगलं सापडत राहील. आमच्या नजरा स्थूल झाल्या, त्यामुळे चांगल्यातही आपल्याला चांगलं दिसत नाही. हे फार वाईट आहे. महाराज, मिर्झा गालिब नावाचा एक शायर झाला. शायद आपको पता होगा. तो गालिब असं म्हणतो, छान शेर आहे त्याचा, सुनिए साहब, पसंद आएगा आपको, दिलो दिमाग से सुनिए. उम्र भर गालिब यही भूल करता रहा, उम्र भर गालिब यही भूल करता रहा, धूल चेहरे पर थी और आईना साफ करता रहा. विठ्ठला. माझी नजरच जर बारीक झाली असती तर प्रत्येकात मला काहीतरी चांगलं सापडलं असतं. दत्त महाराजांना कोणात काय काय सापडलं पहा ना. पृथ्वी वायुर आकाशम अग्नी चंद्रमा रवी कपोतो अजगर सिंधू पतंगो मधुकृत गजा मधुहा हरिणो मीना पिंगला पुररोर भक कुमारी शत्रुत सर्प उर्णनाभी शुभे शुकृत. किती झाले? असू द्या, 24 झाले. या प्रत्येकात काहीतरी चांगलं पाहतात ते. गणपती बाप्पाची नजर अत्यंत बारीक आहे. कदाचित भक्ताकडून घडलेलं छोटस सत्कर्म सुद्धा सुटू नये, कारण मोठं काम करणाऱ्याला या छोट्यांना फार लक्षात ठेवावं लागतं. मला इकडे फोन केला, तारीख पाहिजे. म्हटलं खाली विसरले. मी तुम्हाला एकदा बाईकने फाट्यावर सोडलं होतं. म्हटलं तुला नवी फटफटी घेऊन देतो, पण बोलू नको पुढे. मोठं काम करणाऱ्याला, छोट्या सेवा देणाऱ्यांना लक्षात ठेवावं लागतं. बाप्पाची नजर बारीक आहे. त्याची सोंड सोंगण्याचं काम करते.
प्रत्येकातल्या सात्विकता त्यांनी त्या शोधायच्या असतात. गणपती बाप्पा म्हणतो शोधा, प्रत्येकात जे चांगलं आहे ते तपासा, ते मिळवा. बरं, त्याचे दात आहेत ना ते 2 आहेत नाही, मग 1.5, एक अख्खा आहे आणि दुसरा अर्धा आहे. तुम्हाला उत्तम आध्यात्मिक वाटचाल करायची असेल तर आपल्याला 1.5 दात असला पाहिजे. मला माहिती आहे अक्कल दाढे 32 पुरे आहेत आपले, पण तेवढे पुरेसे नाहीत. आम्हाला 1.5 दात पाहिजे. कोणता? अख्खा दात पाहिजे श्रद्धेचा आणि अर्धा दात पाहिजे तर्काचा. विठ्ठला तर्काचा दात अर्धा का पाहिजे? आपण फसवले गेलो नाही पाहिजे म्हणून. आणि श्रद्धेचा अख्खा का पाहिजे? तर्काच्या बळावर जीवन शुष्क नाही बनलं पाहिजे म्हणून. बाप्पाचं पोट फार मोठं आहे म्हणजे साठवा. मेमरी कार्डात आहे ते सगळं डिस्प्लेला येऊ देऊ नका. थोडं थोडं सहन करा. मोठं बनणाऱ्याला सहन करावं लागतं. पोट मोठं आहे बाप्पाचं. चतुर्भुज आहे तो, 4ही पुरुषार्थ द्यायला उत्सुक आहे असा त्याचा अर्थ आहे. त्या भगवंताचे पाय लहान आहेत याचा अर्थ मोठी माणसं स्वतः फार चालत नाही पण ती अनेकांना फार चालायला लावतात. ज्ञानोबारायांनी कदाचित एखाद दुसरी वारी केली असेल आळंदी ते पंढरपूर. माऊली तेवढे चालले आणि 700-750 वर्षे अजून ते चालतच आहे. म्हणून बाप्पाचे पाय बारीक आहेत. बरं, त्यांचं वाहन मूषक. तसा याचा वेगळा परिचय देऊच का? उंदीर. उंदीर म्हणजे कोण? ज्याची विशेष ओळख आहे. हो, शेतकऱ्यांची पिकं खातो, व्यापाऱ्यांची गोडाऊन खातो, श्रीमंतांच्या नोटा खातो, गरीबाचे पाय खातो, त्याला उंदीर म्हणतात. हा मूषक विध्वंसाचं प्रतीक आहे. पण तो विध्वंसक असला तरी गुणपती त्याच्याकडूनच कार्य करून घेतो. म्हणजे नेत्याला विध्वंसक माणसाकडून सुद्धा चांगलं करून घेता आलं पाहिजे. गणपती बाप्पा हे आम्हाला शिकवतात. योजकस्तत्र दुर्लभ. भांडखोर माणसं सुद्धा उत्सवात छान काम करू शकतात. का? दिंडी काढतात ना जे दिंडी नंबरवाले, त्यांना ह्या माणसांची फार गरज राहते. कारण तिथं तळावर एखादा दुसरा कोणतरी तंबू ठोकतोच. मग तू काय म्हणजे भूमंडळी. हे विध्वंसक माणूस जरी असला तरी कल्पकता, नेतृत्व त्याला योग्य वाव आणि न्याय देऊ शकतो. म्हणून बाप्पा विध्वंसकाला सांभाळतात. एक दुसरी गोष्ट, उंदराला कोणी आराम करताना पाहिलं का? की असे उंदीर सगळे निघाले महाबळेश्वरला गेले रिफ्रेश होण्याला. अजिबात नाही, आराम करायला वेळच नाही त्यांना. सतत ते धावत राहतात, गतिमान राहतात, सतत उद्योगात उद्युक्त राहतात. त्याचा तात्पर्य भाव असा आहे, जर तुम्ही सतत उद्योगाचा आश्रय कराल तर रिद्धी आणि सिद्धी दासी होतील आपल्याला. उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी घरी. यशाला शॉर्टकट नसतो महाराज, प्रयत्नवादानेच तिथे जायचं असतं. परमार्थात मिळवायचंय तर उद्योग पाहिजे. खरं तर मला फार वाटतं सांगायला पाहिजे होतं भगवंताने अर्जुनाला, भाऊजी काळजी करू नका. बहिणीच्या नवऱ्याला काय म्हणतात? इकडं दाजीबा. मग आता ऐका, सांगायला पाहिजे होतं दाजीबा जा घरी. तो मोक्ष काय म्हणतात, मी पाठवून देतो ना, होम डिलिव्हरी. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानं अवसादयेत्. प्रयत्न तुमचे तुम्हाला. आपुली आपण या प्रमाणात वेगी शब्द का आला ते मला कळालं. आपुली आपण करा सोडवट.
तुम्हाला प्रयत्न करायचे, नॉट क्रेन सर्व्हिस अवेलेबल हिअर. तुमचं तुम्हाला करायचे, त्याला इलाज नाही. श्रीगुरू जसे सांगतील आपण तसे चाललो पाहिजे. नुसते पाया पडतो मोकळे होतो, त्या गोष्टी जीवनाशी जोडल्या नाहीत तर गुरु तरी काय करील हो? सांगा ना, किती अवघड राहत. नाथांचं वचन आहे, सद्गुरु सोयरा झाला म्हणून काय आचार बुडवावा. उंदीर हे शिकवतो, उद्योगी राहा, मग रिद्धी सिद्धी आमच्या घरी पाणी भरतील. अजून एक विचार आहे, गणपती बाप्पा हा बुद्धिदाता आहे, गुणांचा प्रचारक आहे आणि मूषक हे त्याचं वाहन आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल, प्रत्येक देवाचं वाहन ठरलेलं आहे. मग गणपती बाप्पा काय, विष्णू भगवान गरुडावरून प्रवास करतात, शिवजी महाराज नंदीवरून प्रवास करतात. पण सगळ्यांच्या गाड्यांना पार्किंग बाहेर असते. जगात असा एकच देव आहे का ज्याच्या गाड्या कुठेही जाऊ शकतात? कोण? तुमच्याकडे नाही फिरत वाटत. घराचा मालक ज्या कानाकोपऱ्यात जाऊ शकत नाही, त्यांना कानाकोपऱ्यात गणपती बाप्पाचे प्रचारक फिरतात. म्हणजे दैवी विचारांचा प्रचारक अगदी शेवटच्या टोकापर्यंत फिरला पाहिजे. मूषक हे शिकवतो. अजून एक विचार आहे, चावलाय का कोणाला? उंदीर चावला का कधी? नाही, नका अनुभव नको यायला. पण त्याच्या चावण्याची ट्रिक आहे, ट्रॅक्ट आहे. काय? तो चावतो हे कळतच नाही का? कारण चावण्याच्या आधी तो फुंकर मारतो असं म्हणतात. फुंकर मारतो, आपल्याला हायसं वाटतं आणि मग चावतो, निघून जातो. जगाला विचार देणाऱ्या माणसाने आधी फुंकर मारावी, मग काय घ्यायचा तो चावा घ्यावा. मडकी घडवणारा कुंभार आधी आतला हात लावतो, मग वरून फटका मारतो. आतून हात पण लावला पाहिजे आणि वरून फटका पण घातला पाहिजे, नाही तर ह्या गोळ्याचं शिल्प कसं होणार हो? असा हा गणराया विचारांच्या रूपानं इथं उभा आहे. त्या वरद विनायकाला वंदन करतो आणि लढाईत उतरतो. फारच आटीतटीचा दिवस आहे, काही हरकत नाही, बघूया, बचेंगे तो और लढेंगे. अभंग ज्ञानराज माऊलींचा आहे, हरिपाठ प्रकरण ग्रंथातील आहे. संतांचं जे वाङ्मय आहे जीवाला मार्गदर्शन करण्याकरता. फक्त त्या वाङ्मयाचे दोन प्रकार आहेत, एक स्फुट काव्य आणि दुसरं ग्रंथ काव्य. दोन्हीमध्ये अंतर असं आहे, स्फुट काव्य हे त्या त्या क्षणाला प्रतिभेनं बाहेर आलेलं असतं, त्या त्या प्रसंगाचा तो परिणाम असतो आणि ते मत मांडण्यामध्ये मांडणारा स्वतंत्र बुद्धीने ते मांडत असतो, त्याला स्फुट काव्य म्हणतात. आणि ग्रंथ काव्याला काही मर्यादा असतात, उपक्रमोपसंहारादी षड्लिंग सांभाळावी लागतात. पहिल्या विधानापासून शेवटच्या विधानामध्ये एक सुसूत्रिता सांभाळावी लागते. एकमेकामध्ये एकमेकाचं ते पद, त्याचा भाव असा चेन करत पुढं चालवावा लागतो, त्याला ग्रंथ काव्य म्हणतात. तुकोबारायांची गाथा हे उत्तम स्फुट काव्य आहे आणि ज्ञानोबारायांचा हरिपाठ हे उत्तम ग्रंथ काव्य आहे. स्फुट काव्य जो सोपं बोलू का, आपण दागिने घालतो ना, सोने वापरण्याची फार हौस राहते आपल्याला. इतकी हौस का आपले नसली तर दुसऱ्याचे मागून आणतो, पण घालतो. पण सध्या चोऱ्या वाढल्यात, त्याच्यामुळे दुसऱ्याचे आणून घालणाऱ्यांनी थोडंसं सांभाळून. सोनेवाले सोना नाही, विठ्ठला सोनं धारण केलं जातं. मग काही वेळेला ते बोटात असतं आणि काही वेळेला ते गळ्यात असतं. बोटात अंगठ्या राहतात, प्रत्येक बोटात राहतात आणि गळ्यामध्ये चेन राहते. प्रत्येक अंगठी प्रत्येक बोटातली स्वतंत्र असते. एकीची साईज दुसऱ्यासारखी नसते, एकीचं वजन दुसरीच्या वजना इतकं नसतं, तिचा आकार भिन्न असतो, सगळं वेगळे पण जपता येतं बोटातल्या अंगठ्यांमध्ये. आता गळ्यातली चेन बघा, काय राहते? चेन म्हणजे एक कडी दुसऱ्या कडीमध्ये अडकवली जाते. पहिली कडी दुसऱ्यासारखी, दुसरी तिसऱ्यामध्ये, तिसरी चौथ्यामध्ये, चौथी पाचव्यामध्ये, असं करत करत पहिल्या कडीपासून शेवटची कडी एकमेकाला गुंतलेली आहे, असा एक संयुक्त आकृतिबंध, त्याला ग्रंथ काव्य म्हणतात.
हरिपाठ जर ग्रंथ काव्य असेल तर पहिल्या चरणापासून पहिल्या अभंगापासून शेवटच्या अभंगात कुठेही आंतरविरोध जाणवणार नाही. तुकोबारायांच्या गाथ्यात तसं जाणवतो बऱ्याच ठिकाणी. मला एकदम म्हणाला, तुकाराम महाराज 2 होते का? म्हटलं तू असा एकच भेटला मला. तुकाराम महाराज 2 होते का? मग अहो म्हणे त्यांचा गाथा वाचला मी, जवळ हे सगळं सिद्ध आहे, रिझर्वेशन केलं आणि पुढचं पान वाचेपर्यंत तीर्थी धोंडा पाणी कॅन्सल करावं लागलं. अरे म्हटलं हे व्यक्ती सापेक्ष आहे, त्या त्या प्रसंगात त्या त्या प्रकरणात आहे. म्हणजे एखादा तरुण जर दिसला असेल तर तुकोबारायांना त्या तरुणाकडे पाहिल्यावर असं वाटलं की हा तीर्थात केला पाहिजे, कारण तिथं त्याला संत सहवास लाभेल. आणि तरुण देवाचं काम करताना दिसला पाहिजे. तरुण तरुण म्हणजे कोण? संध्याकाळी धरून आणावा लागतो तो. माझं वय आता 32 आहे आणि 19 वर्ष कीर्तन करतो. मुंबईत एकाने विचारलं, महाराज या वयात? मी त्याला म्हटलं या वयात विठ्ठल अध्यात्माचं काम हे काही वृद्धांनी करायचं असं आहे का? ते खरं तर तरुणांनी केलं पाहिजे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात भाग्यवंत नटे हरी कीर्तनात नटे हरी नाही, आमचे भाग्यवंत तरुणाच आहे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. एखादा तरुण दिसला, महाराजांनी सांगितलं जा तीर्थयात्रेला, त्याच्याकरता सांगितलंय, जवळ हे सगळं सिद्ध आहे. पण एक 80 वर्षाचे सद्गृहस्थ आले, त्यांनी महाराजांनी विचारलं कैलास मानसरोवर यात्रेला जाऊ का? महाराज म्हणाले घरीच थांबा, तीर्थी धोंडा पाणी. कारण 80 वर्षाचा माणूस कैलास यात्रेला जाईल तर कैलासवासी नाही का होणार तो तिकडे? त्यापेक्षा उरलेला काळ तुम्ही इथं घालवा. त्यामुळे असा आंतरविरोध तिथं व्यक्त करता येतो. पण ग्रंथ जेव्हा सांगायचा आहे तेव्हा पहिल्या विधानापासून शेवटपर्यंत आंतरविरोध येता कामा नये याची काळजी घ्यावी लागते. आणि एक अभंग दुसऱ्यात, दुसरा तिसऱ्यात अशी गुंपलेली ती मालाच राहते. त्यामुळं गायलेल्या अभंगाला वंदन करायचं असेल तर मागच्या अभंगाला वंदन करावं लागेल. त्याशिवाय इथं येता येणार नाही. आणि हा नियम आहे. सिरियसली सांगतो किंवा सिरियली सांगतो. दुपारची वेळ आपली, दुपारच्या सिरियल, ती सिरियल आहे का सिरियल किलर आहे ते माहिती नाही. कठीण आहे हो, फार कठीण आहे. माता मौल्यांना विनंती आहे, तुम्ही एखाद्या ग्रंथाचं पुस्तकाचं छान वाचन करा, पण तो तुमचा वेळ नका देऊ त्यांना. ती एकता कपूर काय करते काय माहिती? कापुराची वातीन उजळली ज्योती. काय दिलं काय जातो? मोठ्या जावेने चहा ठेवला तर धाकटीनं त्याच्यात गुपचूप मसाला कसा टाकावा? गरज आहे याची. नणंद जर बऱ्याच दिवसांनी माहेरी आली तर तिचा 4 चौघात पान उतारा कसा करावा? आपला मेंदू म्हणजे काय डम्पिंग ग्राउंड आहे का? नका, दूर, त्याच्यापासून दूर थांबा. त्या सिरियल जेव्हा दाखवल्या जातात ना तर त्यात एक वैशिष्ट्य राहतं. आज बघायला सुरुवात केली की आजचं लगेच नाही दाखवत ते. काल जर कोणाचं कीर्तन हुकलं असेल तर काल कोणता अभंग घेतला होता ते तरी दाखवलं पाहिजे ना. मग काल तुम्ही काय पाहिलंय ते दाखवलं जातं आणि तो एपिसोड जिथं संपला तिथपासून पुढे अब आगे. हा जर सिरियल वाले नियम पाळतात तर आपल्याला पाळावा लागेल, त्याला इलाज नाही. त्याच्यामुळे मागच्या अभंगात ज्ञानोबारायांना काय सांगायचं होतं, माऊली म्हणते की तुम्ही सगुण स्वरूपाचं ध्यान करा, तुम्ही भगवंताचं नामचिंतन करा. या योगाने जो प्रपंच तुम्हाला त्रस्त करतो, जो तुम्हाला कष्ट देतो तो मौनावेल, तो शांत होईल. फक्त तुम्ही नाम घ्या. सगुण ध्यानाचं अंतरी एक स्थिर करा त्याला आणि भगवंताचा नामाचा उच्चार करा. बस एवढ्याने प्रपंच मौन होतो. पण एक गंमत सांगू,
साधन जेव्हा सुलभ असतं ना तेव्हा त्या सुलभ साधनाकडे बघण्याकरता आदराचा दृष्टिकोन यायला आपल्याला फार वेळ जातो. विचार करतात की प्रपंच जर सगळ्यांना दुःख देणारा आहे तर तो प्रपंच शांत करण्याचा उपाय इतका सोपा कसा असू शकतो. एखादी मौल्यवान वस्तू पण जर स्वस्तात भेटली तर माणसं लगेच म्हणतात उल्हासनगरचा माल असेल. म्हणजे तो ओरिजिनल असला तरी सुद्धा तसं नामाने प्रपंच मावनावतो. नामाचं पठण केल्यानं त्याच्या वेदना त्याच्या व्यथा शांत होतात हे सांगितलं. पण लोक म्हणतात छे छे इतकं सोपं आहे जे नाम घ्यायला त्याचा परिणाम डायरेक्ट प्रपंच मावनावणं कसं शक्य आहे हो. ब्रह्मादिक देवापर्यंत ज्याची व्यवस्था त्यांना स्वतःला करता येत नाही तो नुसत्या नामाने. साधनाची सुलभता आली की साधकाच्या मनात आदर उभा करणं फार कठीण जातं हो. एकाने सांगितलं आम्हाला जरा बाहेरची बाधा आहे असं वाटतं आम्हाला. पण बाहेरची बाधा असली म्हणून भगत लोकांकडे जाणं कितपत योग्य आहे हा वादाचाच प्रश्न आहे. कारण ते बघतच असतात आणि आपल्या अज्ञानावर जगतच असतात. विठ्ठल महाराजांनी त्यांचे लाईव्ह शो बघितले. छान डोळे मिटून बसतात. तुम्ही गेलात ना की ते विचारतात बरी झाली तुम्ही लवकर आले. गिरायकच नव्हतं त्यांना. तुम्ही बोनी करायला गेलात त्याचे. बरं तो पुढे म्हणतो तुम्हाला बाहेरची बाधा आहे. तुमचं वैभव लोकांना बघवत नाही. पिवळं रेशन कार्ड आहे आणि माणसाच्या अहंकाराची जर फुंकर कोणी त्या अहंकारावर फुंकर घातली ना तर तो किती वेळ हवेत तरंगेल त्याचा लॅटिंगच नाही होत ते विमान. आपल्या बाळाला ताप आला ही आई गर्वाने सांगते हो. मग ताप आला ना त्याला कणकणलाय ताप आलाय त्याला. मग सकाळी गावात नेला होता ताप आला त्याला. आहेच तसा तो. अंडरलाईन दॅट पॉइंट. ताप आला ही गोष्ट वाईट आहे तरी ती अभिमानाने सांगते कारण तिला त्याच्या मागे हे सांगायचं आहे आहेच तसा तो. तो म्हणतो तुमचं वैभव बघवत नाही हो लोकांना. तुम्ही त्याला विचारता कुठला आहे तो माणूस कुठला आहे समोरचा. तो सांगतो जवळचाच आहे. मग काय याला पाकिस्तानचा माणूस करणी करील काय. पुन्हा हा प्रश्न विचारतो जवळचा म्हणजे तरी किती. तो घरचा अख्ख्या घरांना आग लावून दिली त्या लोकांनी. म्हणजे गावागावात जावात आणि भावात भांडणं सुरू झाली. पुन्हा तुम्ही विचारता नाव सांगा. नाव नाही सांगणार करते खायची आहेत काय आणि माहीतच नाही तर तो तरी काही सांगेल. ठीक आहे अडचणी येतात त्या गोष्टी आहेत. यक्ष राक्षस या योनी आहेत. बाधा झाली मग त्याला सांगितलं सोपा उपाय कोणता काही नाही रामकृष्णारी म्हणायचं. तो महाराजाला गांभीर्यच नाही हो का. मला इतकी मोठी बाधा झाली आणि तुम्ही रामकृष्णारी इतका सोपा उपाय सांगता. मी म्हटलं अरे तसं नाही म्हणायचा. मग अमावस्येची रात्र पाहिजे. मग रात्री 12 वाजता उठायचं. गाईच्या शेणाने जमीन सारवायची. काळी घोंगडी अंथरायची. चारी बाजूला गुलाल उडी असं काहीतरी असतं ते अंथरायचं. एक लिंबू घ्यायचा त्याला 4 टाचण्या टोचायच्या हातात घ्यायचं आणि मग 11 वेळा रामकृष्णारी म्हणत. तो आत्ता बरोबर बोलले. अरे आधी काय सांगत होतो मी. याचा अर्थ साधन जर सुलभ असेल तर त्याबद्दल आदर निर्माण होत नाही विश्वास निर्माण होत नाही. आणि जेव्हा एखाद्या साधनाबद्दल विश्वास निर्माण होत नाही तेव्हा माणसं दुसऱ्या पर्यायाची सोय करून पाहतात. आणखी काहीतरी असावं ना ऍडिशनल काहीतरी असायला पाहिजे. एवढ्याने होणार नाही. ते साधन विश्वासाने फळ देणारं ठरत होतं की नाम घेण्याने प्रपंच मौनावत होता. पण लोक विचार करतात नुसत्या नामानं काय होईल. काहीतरी जोड असायला पाहिजे. काहीतरी सोबत आम्ही घेतलं पाहिजे असा विचार त्यांचा दृढ झाला. माऊली त्यांना म्हणू लागली अरे तुम्ही नामाने प्रपंच मौनावण्याचा अनुभव घ्या. लोक म्हणायला लागले पण आम्हाला तसं पटत नाही. आम्हाला असं वाटतं की दुसरं एखादं साधन जोडावं. माऊली म्हणाले की दुसरं कोणतंही साधन तुम्ही प्रपंचाच्या मौन स्थिती करता जोडा. पण ते साधन करतानाही मी आधी जे नाम तुम्हाला घ्यायला सांगितलंय ते नाम जर घेणार नसाल तर वर्गणी केलेली ती मोठी साधनं सुद्धा वृथा ठरतील. त्यांना व्यर्थत्व येतील. या नामाचं महिमान सांगणारा विषय सुरू करतात पहिल्या चरणात. त्रिवेणी संगमे नाना तीर्थे रमी. त्रिवेणी संगमे नाना तीर्थे रमी. त्रिवेणी संगमे नाना तीर्थे रमी. त्रिवेणी संगमे नाना तीर्थे रमी.
मोठे हरी मोठे हरी मोठे नामाने प्रपंच मौनावतो. इतक्या सोप्या नामाने तितका मोठा प्रपंच मौनावला कसं शक्य होईल? आम्हाला दुसरं साधन करावं असं वाटतं. माऊली म्हणतात कोणतंही साधन करा. साधनांचा उल्लेख केला. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी. त्रिवेणी संगमात स्नान केलं, नाना प्रकारच्या तीर्थात भ्रमण केलं, पण ती साधन फलद्रूप होण्याकरता एक गरजेचं आहे की चित्त नामात राहिलं पाहिजे. जर चित्त नामात राहत नसेल तर आधीच्या सगळ्याला व्यर्थत्व येईल. नामाचा इतका मोठेपणा आहे. ज्याचा उल्लेख केला तो त्रिवेणी संगम. त्रिवेणी संगम म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्ही काय प्रयागला जाणार नाही, कारण त्रिवेणी संगम तिथं मानला जातो. त्रिवेणी म्हणजे 3 नद्या. कोणत्या?